फ्रेंड्स, वेलकम टू द ब्युटी ऑफ आयुर्वेदा. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहेत आप्तोपदेश प्रमाण. आप्तोपदेश हा जो शब्द आहे ते आप्त प्लस उपदेश, आप्तोपदेश असा शब्द तयार झालेला आहे. जे आपले आप्त आहेत त्यांनी केलेल्या उपदेशाला आपण आप्तोपदेश म्हणतो. आप्तोपदेश प्रमाणालाच चरकांनी आप्तोपदेश म्हटलेला आहे आणि आप्तवचन पण म्हटलेलं आहे. आणि ऐतिह्य हे 3 नावं दिलेली आहेत. सांख्यदर्शनकारांनी आप्तश्रुती हे नाव दिलेलं आहे. आणि जे शब्द आहे हे तर्कसंग्रह, न्यायदर्शन आणि वैशेषिकांनी दिलेलं आहे. आणि आगम हे सुश्रुताचार्यांनी दिलेलं आहे. आता आपण आप्तोपदेश जे प्रमाण आहे त्याची प्रधानता पाहूया. जे ज्ञानाच्या 3 प्रकारचा समुदाय आहे तर त्याच्यात सर्वात अगोदर आप्तोपदेश प्रमाणाला मान्यता दिलेली आहे. त्यानंतर प्रत्यक्ष प्रमाण आणि अनुमान प्रमाणाला. तर सर्व ह्याच्यामध्ये डॉमिनंट प्रमाण म्हणून फर्स्टवाला आप्तोपदेशच मानलेला आहे. जे यथार्थ ज्ञानी आणि यथार्थवादी पुरुष आहेत त्यांना आप्त म्हणतात आणि आप्ताद्वारे केल्या गेलेल्या वचनाला आप्तोपदेश म्हणतात. आयुर्वेद शास्त्राने संपूर्ण सृष्टीची जी उत्पत्ती आहे ती ब्रह्माजींनी केली आहे, त्यामुळे ब्रह्मांना आपण आप्त म्हणतो. त्याचप्रकारे जे पण आपल्या भल्यासाठी विचार करतात, म्हणजे जे आपल्याला चांगले उपदेश वगैरे देतात त्या सर्वांना आपण आप्त म्हणतो. तर आपल्यासाठी आपले आईवडील आप्त आहेत, जे आपल्याला योग्य मार्ग दाखवतात आणि म्हणजे जे योग्य मार्ग दाखवतात, आपलं जे हित करतात त्या सर्वांना आप्त म्हटलेलं आहे. रोगाचे विशेष ज्ञान प्राप्त करण्यासाठी आप्तोपदेश, प्रत्यक्ष, अनुमान या प्रमाणाची परीक्षा म्हणून उल्लेख चरकाचार्यांनी केलेला आहे. या 3 प्रमाणाद्वारा वैद्यचे सम्यक यथार्थ ज्ञान प्राप्त करता येते. त्यातही सर्वप्रथम आणि प्रधान आप्तोपदेश प्रमाणाला मानलेला आहे. आयुर्वेद हे असे शास्त्र आहे की त्यात शब्द प्रमाणाची खूप मोठी उपयोगिता आहे. आपल्याला माहिती आहे आप्तोपदेश प्रमाणाला शब्द प्रमाण म्हटलेले आहे आणि याची क्षणाक्षणाला आवश्यकता असते. तर आपण आप्तोपदेश प्रमाणाचं लक्षण, स्वरूप आणि आगम प्रमाण पाहूया. पहिल्यांदा आहे की लक्षण, म्हणजे आपण बघू अगोदर कंपॅरिझन की आप्त, शिष्ट आणि विबुध कशाला म्हणत आहेत. तर जे तपस्या करतात किंवा मग ज्यांच्या ज्ञान एवढं जास्त आहे की त्याच्या बलाने ते रज आणि तम दोषाने मुक्त झाले आहेत, ज्यांना भूत, भविष्य आणि वर्तमान तिन्ही काळातील ज्ञान निर्बाध रूपात म्हणजे काहीच बाधा नसताना असते आणि ज्यांची ज्ञानशक्ती कधीही थांबत नाही त्यांना आप्त, शिष्ट आणि विबुद्ध म्हणतात. आणि आप्तांनी दिलेले जे वचन असतात ते संदेहरहित, बिलकुल त्याच्यात काही शंका राहत नाही, डाऊट राहत नाही आणि ते नेहमी सत्य असतात. सत्य का असतात? कारण त्याच्यात रज आणि तम गुण नसतात, त्यामुळे ते सत्य असतात. आणि ते निश्चयात्मक ज्ञान असते, अनुभूतपूर्व आणि सर्वांगीण असते. राग आणि द्वेष बिलकुल नसते त्यामध्ये. आणि जे आप्तोपदेश जे आहे त्याने वेद, उपनिषद, पुराण, धर्मशास्त्र आणि स्मृतिग्रंथाचे ग्रहण होते, कारण यांचे उपदेष्टा असत्य उपदेश करीत नाहीत, कारण ते नेहमी सत्य बोलतात म्हणून. तर फ्रेंड्स, हे काही नव्हतं एवढं इम्पॉर्टंट. तर आपण आता मेन पाहूया आप्त कशाला म्हणायलो. ज्यांनी धर्मांचा साक्षात्कार केलेला आहे, म्हणजे धर्म ज्यांनी मानलेला आहे, साक्षात्कार केला आहे. जो ज्या वस्तूचा ज्या रूपात पाहतो त्याला त्यास यथार्थ रूपात प्रकट करतो. म्हणजे जसं आपण ऑब्जेक्ट पाहिलं त्याला तसंच. आता काही जणांना कशी असते, बढून चढून सांगायचीच गरज म्हणजे सवय असते, तर इथे तसं नसतं. जे यथार्थ रूपात प्रकट करतो जशाला तसा. आणि साक्षात्काराचे नाव आप्ती आहे व त्या आप्तीद्वारे जे कर्म करण्यास प्रवृत्त होतो, म्हणजे त्या आप्तीद्वारा जे कर्म करण्यास प्रवृत्त होतं त्याला आप्त म्हणतात. तर आप्त कशाला म्हणतात ह्याच्या खूप साऱ्या आपण डेफिनेशन पाहणार आहेत फ्रेंड. पुढे खूप साऱ्या डेफिनेशन दिलेल्या आहेत. शिष्ट म्हणजे काय, तर आपली शिष्ट याचा अर्थ लक्षात ठेवा, सभ्य. आपण म्हणा काय किती इनोसंट आहे, म्हणजे ते जे असते सभ्य, जे संस्कारी टाईप्स म्हणतो आपण, सुसंस्कृत, साक्षर, त्याला सभ्य, शिष्ट म्हणतात. आपली तपस्या, ज्ञान आणि शक्तीच्या बलावर जो कार्य, अकार्य, हित, अहित, नित्य अनित्यात, प्रवृत्ती, निवृत्तीला उद्देशाद्वारा विषयांचे प्रकार करण्यात प्रवृत्त होतो त्याला शिष्ट म्हणतात. नेक्स्ट दिलेला आहे म्हणजे आयुर्वेदामध्ये श्रेष्ठ आणि आद्य अंगाला प्रत्यक्ष, आगम, अनुमान, उपमान हे जे 4 प्रमाण आहेत त्याचा अविरोध रूपात सांगत आहेत, म्हणजे त्याला कुणीच असं विरोध केलेला नाही. आणि आपल्याला माहिती आहे आप्तोपदेशालाच आगम पण म्हटलेला आहे. ऐतिह्य म्हणजे सुद्धा मी म्हटले होतं की त्याला पण आप्तोपदेश प्रमाण म्हणतात. आता आपण आहे ना प्रकार पाहूया. तर त्याच्यामध्ये 2 प्रकार सांगितलेले आहेत. शब्द प्रमाण म्हणजे ह्याचे आप्तोपदेश प्रमाणचे दृष्टार्थ, अदृष्टार्थ.
दृष्टार्थ म्हणजे ज्या शब्दाचा अर्थ प्रत्यक्ष रूपात प्रतीत होतो, म्हणजे जे तुम्ही सांगत आहेत ते समोरच तुमच्या दिसत आहेत, प्रत्यक्ष रूपात जे प्रतीत होते त्याला दृष्टार्थ. आणि अदृष्टात अपोजिट असते, ज्या शब्दाचा अर्थ प्रत्यक्ष रूपात प्रतीत होत नाही. जसं की आता ईश्वर, आपण म्हणतो ईश्वर आहे, पण प्रत्यक्ष कुणी पाहिलं आहे का नाही, तर ते आहे अदृष्टार्थ. चक्रपाणीनुसार पण 2 प्रकार दिलेले आहेत. एक आहे परम आप्त ब्रह्मादी प्रणीत वैदिक, ज्याला वैदिक पण म्हणतात, जसं की वेद आदी जे असतात ना, अलौकिक आप्ताद्वारे प्रणीत समजावे. आणि लौकिक आप्त म्हणजे प्रणीत लौकिक, जे रज आणि तम हे जे गुणाचे जे लक्षण असतात त्याच्याद्वारे प्रतिपादित आहेत त्यांना लौकिक शब्द प्रमाण म्हणे. तर हे 2 नावं थोडे हार्ड आहेत फ्रेंड, तर तुम्ही वैदिक आणि लौकिक लक्षात ठेवू शकता, किंवा ह्यालाच अलौकिक सुद्धा म्हणतात. लौकिक आणि अलौकिक असं पण लर्न करू शकता. तर शब्द प्रमाण जे आहे त्यालाच आप्तोपदेश प्रमाण आहे. तर त्याचं जर तुम्हाला परिभाषा वगैरे विचारली तर जे आप्तोपदेश ह्याच्यामध्ये दिले आहे तेच तुम्ही लर्न करू शकता. तर आपण लक्षण पाहूया शब्दाचं. कर्णेंद्रियद्वारा प्रत्यक्ष ग्रहण करण्यायोग्य गुणाला शब्द म्हणतात, जे कर्णेंद्रियाद्वारे आपण ग्रहण करतो. आणि 2 प्रकारचा असते शब्द, एक असते वर्णात्मक, दुसरा असते ध्वन्यात्मक. वाक्याच्या ज्ञानाला वाक्याचा जो अर्थ असतो, वाक्य आता आपल्याला कोणतं बी एक सेंटेन्स सांगितलं तर त्याचा जो अर्थ मिनिंग निघतो, तर ते जे ज्ञान असते तर ते त्याला शब्दज्ञान म्हणतात. आणि शब्दज्ञानालाच पर्यायी शब्द शब्दबोध पण आहे. आपल्याला माहिती आहे की शब्द आकाशाचा गुण आहे, ते श्रवणेंद्रियाद्वारे होतो. वर्णात्मक जे शब्द असतात त्याचं सार्थ आणि निरर्थक भेदाने 2 प्रकार पडतात, सार्थ आणि निरर्थक. ठीक आहे, ते आपण पाहूया आणखी. की शब्द पहिल्यांदा तर्कसंग्रहानुसार आपण प्रकार पाहत आहे शब्दाचे. तर पहिले आहेत 2 प्रकार, ध्वन्यात्मक, वर्णात्मक. ध्वन्यात्मक म्हणजे इन्स्ट्रुमेंटल, जे वाद्याद्वारे उत्पन्न होतात, जसं की तबला, नौदन, नगारा वगैरे. वर्णात्मक म्हणजे जसं आपण नॉर्मली आपण ऐकतो, म्हणजे कंठ, तालू, मूर्धा यापासून जे उत्पन्न होतात ना, ते वर्णात्मक. जसं की सार्थक आणि निरर्थक. सार्थक म्हणजे कसं की ज्याच्यावरून तुम्हाला काहीतरी मिनिंग निघतो, एखादा वाक्य तुम्ही बोलायला तर त्याच्यातून काहीतरी अर्थ निघतो. जसं की ती शाळेत जात आहे, म्हणजे तुम्हाला समजायला की ती शाळेत जात आहे. पण निरर्थक म्हणजे अ, ब, क, ड असं काही पण बोलणं जे निरर्थक आहे ते टाईप्स. नेक्स्ट आहे आप्तवाक्य, जे की शब्द ज्याला म्हणालो त्याचे पुन्हा 2 प्रकार पडतात. हे जे प्रकार पाहिले होते तर गुणाच्या बेसिसवर होते फ्रेंड, आणि हे प्रमाणच्या बेसिसवर प्रकार आहेत. तर ह्याचे 2 आहेत, वैदिक आणि लौकिक, जे आपण ऑलरेडी पाहिले. जे ईश्वर वगैरे येते ना, ईश्वरोक्त सर्व वेद वाक्य हे याच्यामध्ये येतात. आणि लौकिकमध्ये प्रमाण आणि अप्रमाण. प्रमाण म्हणजे आप्तांनी उच्चारलेलं जे आहे त्याला प्रमाण म्हणतो, आणि अन्य व्यक्तींनी उच्चारलेलं अप्रमाण म्हणतो आपण. नेक्स्ट जे आहे न्यायदर्शननुसार मत. शब्द 2 प्रकारचे आपण ऑलरेडी पाहिले, दृष्टार्थ, अदृष्टार्थ. दृष्टार्थ म्हणजे जे प्रत्यक्ष आपल्याला दिसतात, आणि अदृष्टार्थ म्हणजे जे दिसत नाहीत. चक्रपाणीनुसार लौकिक आणि अलौकिक हे पाहिले आहेत. आता चरकनुसार कारणभेदाने आणखी पुन्हा ह्याचे 3 प्रकार पडतात, संयोगज, विभागज आणि शब्दज. तर पहिल्यांदा आपण म्हणजे हे फक्त प्रकार सांगितलेले आहेत. चरकनुसार शब्दस्य लक्षणभेदाश्च वर्णनम. पुन्हा वर्ण म्हणजे वर्णाच्या समूहाला काय म्हणतो आपण, शब्द म्हणतो. वर्ण वेगवेगळे आता वर्ण आहेत, अ, ब, क, मग त्याच्यापासून एक शब्द बनतो, तयार होतो. आणि चरकांनी शब्द 4 प्रकारचं सांगितलेलं आहे. 4 प्रकारचे कोणते शब्द आहेत, दृष्टार्थ, अदृष्टार्थ, सत्य आणि अनृत. दृष्टार्थ म्हणजे तेच आता आपण प्रत्यक्ष ज्याचं नॉलेज आपल्याला होते, ज्याचा प्रत्यय याच लोकात आहे, तो दृष्टार्थ होय. आणि तो 3 हेतूंनी सांगितलेला आहे. म्हणजे दृष्टार्थ म्हणजे आता समजा आपण दृष्टार्थ म्हणजे आता एक स्वस्थ हेल्दी व्यक्ती आहे, तर त्याच्यामध्ये डिसीज होत नाही, म्हणजे ते दृष्टार्थ पाहून आपण सांगू शकतो. तर त्याच्यामध्ये 3 कोणकोणते हेतू आहेत, तर असात्मेंद्रियार्थ, संयोग, प्रज्ञापराध आणि परिणाम. दोष प्रकुपित होतात व ते 6 उपक्रमांनी लंघन, बृहन, स्नेहन, रुक्षण, स्वेदन, स्तंभन, प्रशम पावतात. नंतर श्रोत्रादी इंद्रियांनी शब्दादी विषयांचे ग्रहण होते. या प्रकारचा दृष्टांत शब्दाचा अनुभव या श्लोकात घेता येतो. आता अदृष्टार्थ म्हणजे की जे पाहिलं नाही कधीच, आत्मा कुणी पाहिले आहे का, आत्मा, मोक्ष प्राप्ती ह्या गोष्टी आपण पाहिलं नाही तरी पण मानतो. म्हणजे जे पाहिलं नाही तरी पण मानतो, जसं की मृत्यूनंतर सुद्धा आत्मा अस्तित्वात असते, मोक्ष आहे, मरणानंतर स्थिती म्हणतात मोक्ष आहे वगैरे. सत्य म्हणजे जे सत्य ज्ञान आहे, म्हणजे यथार्थ ज्ञान असलेला शब्द म्हणजे सत्य. म्हणजे जसे की आयुर्वेदाने आरोग्यासाठी उपदेश केलेला आहे, साध्य रोगावर चिकित्सा आहे, केलेल्या कर्माचे फळ मिळते, हे सगळे सत्यवाक्य झाले. अनृत म्हणजे विपरीत सत्याच्या, खोटं बोलणं, त्याला अनृत म्हणतो आपण. जे सत्य नाही, जसं की आता अपत्य सेवन केलं तरी हानी होत नाही म्हणे, हे सत्यवाक्य आहे का, बिलकुल नाही, अनृत आहे हे.
आता सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक फ्रेंड, ह्या पूर्ण टॉपिकमध्ये हे सर्वात इम्पॉर्टंट टॉपिक आहे शब्दार्थबोधक वृत्ती ज्याला म्हणतो. म्हणजे कोणतं पण वाक्य आहे किंवा जर शब्द आहे मग त्यांचा जो काही अर्थ निघतो तर ते बोध जे करून देतो त्याला शब्दार्थ बोधक वृत्ती म्हणतात. आणि ती 4 प्रकारची सांगितलेली आहे: अभिधा, लक्षणा, व्यंजना आणि तात्पर्याख्या. तर फर्स्ट आहे फ्रेंड अभिधा. अभिधा म्हणजे अभि प्लस धा अभिधा. तर फ्रेंड जे पद आहे त्याचा जसं तो वाक्य आहे किंवा पद आहे आपल्या अर्थाला सरळ प्रकट करतो. म्हणजे ते जे वाक्य आहे ना ते तसंच आहे, म्हणजे त्याचा दुसरा काही अर्थ निघत नाही. जसं की आता समजा राम शाळेत जातो म्हणजे जात आहे शाळेत सिम्पली, म्हणजे याचा दुसरा काही अर्थ नाही. आता सेकंड आपण लक्षणा पाहूया. लक्षणामध्ये काय दिलेलं आहे फ्रेंड्स की म्हणजे शब्दशः अर्थ निघत नाही, त्याच्या अनुषंगाने वेगळा अर्थ निघतो, त्याला लक्षणा म्हणतात. म्हणजे जे आहे त्याच्या विपरीत काहीतरी वेगळाच अर्थ निघतो. आणि बोलणाऱ्याचा अर्थ सुसंगत न वाटणे, अन्वयाची अनुभूती किंवा तात्पर्य न कळणे, त्यामुळे पदाचा शक्त्यार्थ न घेता लक्षणेने अर्थ घ्यावा. आता इथे लक्षणाने अर्थ घ्यावा लागतो. तर ह्याचे पण पुन्हा प्रकार 3 पडले आहेत फ्रेंड्स: जहद लक्षणा, अजहद लक्षणा, जहद अजहद. म्हणजे जे वाक्य दिलेलं आहे ना तसा अर्थ घ्यायचा नाही, दुसराच काहीतरी अर्थ घ्यायचा. तर जे फर्स्ट आहे जहद लक्षणा. जहद लक्षणामध्ये काय असते की आता समजा पहिलं मी उदाहरण सांगते आणि नंतर एक्सप्लेन करते. आता इथं गंगायाम घोष असं सांगितलेलं आहे की गंगेवर कुटी आहे. कुटी म्हणजे झोपडी. तर असं म्हटल्यावर आपण काय म्हणतो, गंगा नदी, मग तिथं कोणतं तरी कुटी आहे, त्या गंगेच्या मध्ये थोडी ना कुटी राहणार आहे. मग असा अर्थ घ्यायचा नाही शब्दशः. काय घ्यायचा की गंगेच्या म्हणजे गंगेच्या कुठंतरी तीरावर एखाद्या ठिकाणी कुटी असेल, कुठंतरी एका साईडला किनाऱ्यावर वगैरे, असा त्याचा अर्थ घ्यायचा आहे. पण इथून काय अर्थ निघत आहे, गंगेवर कुटी आहे, जशाचा तसा अर्थ नाही घ्यायचा, शब्दार्थापेक्षा वेगळा अर्थ इथे होतो. आणि जहद लक्षणा जे आहे त्याला आणखी दुसरे 2 नावं आहेत. जहद स्वार्थ लक्षणा पण म्हणतात आणि लक्षण लक्षणा पण म्हणतात. हे पण इम्पॉर्टंट आहे. जहद लक्षणाला दुसरे 2 कोणते नाव आहेत फ्रेंड? जहद स्वार्थ लक्षणा आणि लक्षण लक्षणा. सेकंड आहे अजहद लक्षणा. अजहदमध्ये कसं आहे, आता ह्याच्यामध्ये काय आहे की एक कावळा आहे, म्हणजे कावळ्यापासून आपल्याला दह्याचं रक्षण करायचं, दही खातो कावळा. मग ह्याच्यावरून कसं असते, फक्त कावळ्यापासूनच बचवायचं का दह्याला? तर नाही, आणखी जे प्राणी दही खाऊ शकतात त्या सर्वांपासून दह्याचं रक्षण करायचं आपल्याला. तर जे आपल्याला वाक्य बोललेलं आहे तर त्याच्यापेक्षा ब्रॉड मोठा मिनिंग घ्यायचा. आता आपल्याला फक्त अगोदर काय सांगितलं होतं, कावळ्यापासून दह्याचं रक्षण करा. मग एवढं वाक्य झाल्याच्या नंतर फक्त आपल्याला कावळ्यापासूनच घ्यायचे काय? तर नाही, जेवढे पण दह्यासाठी घातक असणारे दुसरे प्राणी त्या सर्वांपासून दह्याचं रक्षण करायचं. तर ते अजहद लक्षणा. म्हणजे ह्याच्यामध्ये काय होते की शब्दार्थ बरोबर असतोच परंतु त्याचा व्यापक अर्थही समजतो. म्हणजे ह्याच्यामध्ये हे लक्षात ठेवा, व्यापक अर्थ समजतो. आणि ह्याला अजहद जे लक्षण आहे त्याला उपादान लक्षणा सुद्धा म्हणतात, अजहद स्वार्था सुद्धा म्हणतात. हे लक्षात ठेवा फ्रेंड्स. अजहद स्वार्थ लक्षणा पण म्हणतात आणि उपादान पण म्हणतात. थर्ड वाला कोणतं आहे, जहद अजहद लक्षणा, जे मिक्स आहे दोघाचं. तर जहद अजहदमध्ये काय असते फ्रेंड की याच्यामध्ये सोयम देवदत्त, तो हाच देवदत्त आहे. समजा एका गावामध्ये 2 देवदत्त आहे आणि ज्यांना पद्मभूषण अवॉर्ड भेटलेला आहे तो देवदत्त आहे. तर आपण म्हणा का हाच तो देवदत्त आहे, हाच असं म्हणजे सांगणे तात्काळ जे विशिष्ट देवदत्त व अयम शब्दाचा अर्थ विशिष्ट देवदत्त आहे. तर ह्याच्यामध्ये हेच उदाहरण आहे. तर ह्याच्यामध्ये काय होते, जेथे शब्द आपल्या अर्थाच्या काही अंशाला सोडून किंचित अंशाचा बोध करतात, अर्थाला सोडून फक्त किंचित अंशाचा बोध करतात, त्याला जहद अजहद लक्षणा म्हणतात. ह्याचे दुसरे नाव काय आहेत, ह्याला भाग लक्षणा पण म्हणतात, भाग लक्षणा किंवा लक्ष लक्षणा संबंध सुद्धा म्हणतात. तर फ्रेंड शब्दार्थ बोधक वृत्तीमध्ये आपले पहिले 2 पाहिले अभिधा आणि लक्षणा. आता आपण व्यंजना पाहूया. तर व्यंजनामध्ये काय सांगितलेलं आहे फ्रेंड्स, याच्यामध्ये फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवा. आता समजा एखादा शब्द दिला आहे त्याच्यावरून त्याविषयी सगळं नॉलेज होणं. जसं की आता गंगा नदी म्हणलं तर गंगा म्हणलं की त्याचं पवित्र, शुद्धता, पुण्यत्व हे सगळे गुण आपल्याला कळतात. आणि दुसरं लक्षात ठेवा की समजा एक उदाहरण दिलेलं आहे की एक मुलगा आहे आणि एक आई आहे. म्हणजे आई म्हणते मुलाला की बाळा तू काय कर आज म्हणजे अभ्यास कर दिवसभर, पण बाळ काय म्हणते, नाही आई मी खेळायला जाणार. मग तो दिवसभर खेळून येतो आणि रात्री घरी आल्याच्या नंतर मम्मीला म्हणतो की आई मला भूक लागली आहे, गरम पोळी दे. तर आई म्हणते ये तुला मी चांगलीच गरम पोळी देते. मग मुलाला समजते आई आता मारणार आहे, मग तो तिथून पळून जातो. म्हणजे ह्या उदाहरणावरून, ह्या वाक्याच्या अर्थावरून त्या मुलाला जे अर्थ समजला तर ते अभिधा किंवा व्यंजनानं न समजता तो लक्षात घेतात. अभिधा आणि जे सेकंड नंबरचं जे होतं अभिधा आणि लक्षणावरून तो अर्थ न समजता
तो अर्थ आपल्याला व्यंजनावरून समजतो. आणि व्यंजना एक वृत्ती अलंकारिक मानतात. आणि हे एक लक्षात ठेवा, शाब्दिक व्यंजना 2 प्रकारची असते, अभिधा आणि लक्षणा. पण मेन तर तुम्ही हे 2 लक्षात ठेवा. गंगापदाने आपल्याला गंगेचं पावित्र्य, शुद्धता वगैरे समजते. आणि ते आई आणि बालकाचं जे उदाहरण आहे, तर त्याला आईचा वाक्याचा शब्दाचा नेमका अर्थ कळतो, याला व्यंगार्थ किंवा व्यंजना म्हणतात. आणि हा व्यंगार्थ वाक्याच्या अभिधा शक्ती किंवा लक्षणा शक्तीने कळायला नसून तर तो तिसऱ्या व्यंजनाने कळतो. ठीक आहे फ्रेंड. तात्पर्य वाक्यामध्ये तर काहीच नाही. तात्पर्य जे असते म्हणजे आता समजा आपल्याला असे शब्द आपण नेहमी ऐकत होत की एका शब्द आहे पण त्याचे 2 मिनिंग निघतात. जसं की आपल्याला सेंदव ह्याचे 2 अर्थ निघतात, एक घोडा असतो आणि दुसरं लवण. मग जेवताना जर कोणी म्हटलं की सेंदव आण, तर आपण थोडी ना त्यांना घोडा आणून देणार, लवण मीठ आणून देणार ना. तर मग ह्याच्यामध्ये हेच सांगितलेलं आहे की शब्दावरून वक्त्याचे भाव लक्षात घ्यावे, म्हणजे जे त्यानं बोलतोय त्याच्यावरून, म्हणजे ज्या टाईम आहे, म्हणजे अशा शब्दांचा प्रयोग झाल्यावर श्रोत्याने कोणत्या अर्थाचा बोध घ्यावा, तर हे तात्पर्यावरून घ्यायचं त्याच्या. आता समजा एखादं कुणीतरी मेलो 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 असा आवाज करत असेल, तर आपण समजायला पाहिजे की त्याच्या ह्याच्यावरून की तो संकटात असेल, त्याला मदतीची गरज आहे असं, तर हे तात्पर्याने कळते. तर फ्रेंड 4 तुम्हाला समजलं असेल. पहिलं होतं अभिधा, ज्याच्या स्ट्रेट मिनिंग होता. सेकंड होतं लक्षणा, ज्याच्यामध्ये आपण म्हटलं की दुसराच मिनिंग निघतो. तर ते आता वेगवेगळ्या 3 त्याच्या प्रकार सांगितले ते जहद, लक्षणा, अजहद आणि जहद, अजहद. आणि थर्डवालं व्यंजन आहे, त्याच्यामध्ये 2 एक्झाम्पल तुम्ही लर्न ठेवा, आई आणि बाळाचं आणि ते गंगेचं पावित्र्य ते एक. आणि तात्पर्य याच्यामध्ये सेंदव, लवण आणि मेलो मेलो ते एक उदाहरण लक्षात ठेवा. ठीक आहे. नंतर आहे वाक्यस्वरूप. वाक्य म्हणजे पदसमूह आहे. पदांचा परस्परांशी अर्थदृष्ट्या संबंध असावा लागतो. विभक्ती, प्रत्यय इत्यादींनी पदाचा परस्पर समजतो. तर ह्याच्यामध्ये आकांक्षा, योग्यता, सन्निधी हे जे 3 युक्त पदांच्या समूहाला वाक्य म्हणतात. तर पदाच्या समूहाला वाक्य कोणतं म्हणतात की ज्याच्यामध्ये आकांक्षा आहे, योग्यता आहे आणि सन्निधी आहे. आता हे आपण समोर पाहू, डिटेलमध्ये हे दिलेले आहेत समोर. तर वाक्याच्या ज्ञानाचे उपाय किंवा वाक्यार्थ ज्ञानाचे 3 प्रकार पडतात. ज्ञानाचे उपाय किंवा त्यालाच वाक्यार्थ ज्ञानाचे हेतू म्हणतो. ते किती प्रकारचे आहेत फ्रेंड? 3. आणि एक एक्स्ट्रा पण सांगितलेलं आहे, तात्पर्य, जे की आपण तिकडं पाहिलं होतं ना, सेम आहे फ्रेंड, काही चेंज नाही. तेच तात्पर्य इथं पण आहे. तर वाक्यार्थ ज्ञानाचे हेतू 4 प्रकारचे आहेत, आकांक्षा, योग्यता, सन्निधी. पण हे एक एक्स्ट्रा मुक्तावलीने ॲड केलेलं आहे. तर आकांक्षा म्हणजे काय असते सिम्पली फ्रेंड, आता समजा मी उदाहरण अगोदर सांगते. सुयश आणि शशांक शाळेत जात आहेत असं एक उदाहरण दिलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये जर आपण फक्त एवढंच म्हणलं सुयश, शशांक, मग समोर थांबले, आपण काहीच बोलले नाही, ह्याचा अर्थ काय की सुयश, शशांक. आपण म्हणाल काय यार सुयश, शशांकचं काय आहे? मग जोपर्यंत आपण त्याला शाळेत जा असं म्हणत नाही तोपर्यंत तो वाक्य कंप्लीट होत नाही किंवा त्याचा काही मिनिंग निघत नाही. तर म्हणजे शाळेत जा या पदांचा परस्पर संबंधाने पदाचा योग्य अर्थ कळण्यासाठी आवश्यकता असते. आणि आकांक्षा कशाला म्हणतात? मग एका शब्दाचा अर्थ दुसऱ्या शब्दाच्या अपेक्षेने कळतो. म्हणजे आपण फक्त एवढा शब्द म्हणला होता, तर जोपर्यंत हे दुसऱ्या शब्दाच्या म्हणजे शब्द जोडत नाही तोपर्यंत त्याच्या अपेक्षेने तो अर्थ पूर्ण होत नाही, त्याला आकांक्षा म्हणतात. सेकंड आहे योग्यता. योग्यतामध्ये कसं असते, योग्यता म्हणजे आता उदाहरण घेऊ, जसं की अग्नीने सिंचन कर. आता हे वाक्य जर बघितलं तर व्याकरणदृष्ट्या एकदम ठीक आहे, पण कधी अग्नीने आपण सिंचन करतो का? आपल्याला माहिती आहे सिंचन नेहमी पाण्याने करतात. मग अग्निसिंचन करणे हे चुकीचं वाक्य आहे की नाही? म्हणजे तसं व्याकरणदृष्ट्या बघितलं तर एकदम सही वाक्य आहे, पण रिअलमध्ये असते का अग्नीनं कधी सिंचन केलं जातं का? तर नाही. तर ह्या अर्थाला बाधा येते आणि अर्थदृष्ट्या योग्यता नाही, म्हणून वाक्यार्थ बोध होत नाही. पाण्याने सिंचन करतो असे वाक्य झाल्यास ते योग्य असते. तर योग्यता कशाला म्हणतात? मग वाक्याच्या अर्थाला बाधा नसणे, वाक्याच्या अर्थाला बाधा नसणे त्याला योग्यता म्हणतात. सन्निधी म्हणजे काय आहे की आता समजा आपला एक फ्रेंड बसलेला आहे आणि आपण म्हटलं की गाय येत आहे, म्हणजे आता त्याला हे रिअल वाक्य आहे, पण आपण म्हटलं की गाय, जोपर्यंत ती गाय त्याच्याकडे येत आहे म्हणजे त्याला मारण्यासाठी येईल समजा, तर आपण फक्त म्हटलं गाय, मग त्याला काहीच समजणार नाही की आपण काय म्हणायलो, त्यानं तिथेच बसेल. म्हणजे गाय येत आहे असं जर म्हटल्यावर बऱ्याच वेळानंतर किंवा थांबून येत आहे असं म्हटल्यावर ऐकणाऱ्याला योग्य पदाचा बोध होणार नाही, म्हणजे त्याला समजणारच नाही काय तुझ्याकडे येईल म्हणून पदाचे शीघ्रतेने उच्चारण करणे. लवकर उच्चारण केलं, आपण म्हणलं गाय, मग थांबल्या, थोड्या वेळाच्या नंतर म्हणल्या येत आहे, मग ते काही मिनिंग लागतो का? त्याला नाही. तर पदाचे शीघ्रतेने उच्चारण करणे म्हणजे सन्निधी असते. वाक्यातील पदे अविलंबाने उच्चारणे म्हणजे सन्निधी. नेक्स्ट आहे तात्पर्य. तात्पर्यामध्ये काय होते? प्रकरण वशात तात्पर्याचे ज्ञान होते. उदाहरणार्थ सेंदव, ते आपण तिकडे पाहिलं होतं ना, सेंदव त्याचे 2 अर्थ निघतात, एक तर अश्व म्हणजे घोडा आणि लवण असे दोन्ही निघतात. पण भोजन करताना आपण ह्याचाच प्रयोग करतो, तर ते तात्पर्यानुसार घ्यावे म्हटलेले. तर हे 4 प्रकार काय कशाचे होते फ्रेंड? ज्ञानाचे हेतू. वाक्यार्थ ज्ञानाचे जे हेतू आहेत ते 4 प्रकारचे आपण पाहिले आहेत.
नेक्स्ट जे टॉपिक आहे ते शक्तिग्रह शक्तिग्राहक वर्णनम. तर पदामधील ज्ञान देण्याचा धर्म. आता कोणतंही एक पद घ्या फ्रेंड, कोणतं पण आपल्याला माहिती आहे त्या पदामध्ये काहीतरी ज्ञान असते, तर त्याचा जो धर्म असतो तर त्याला आपण शक्ती म्हणतो. शक्तीने प्रत्यक्ष ज्ञान होते म्हणजे शक्तिग्रह आहे, म्हणजे त्याच्यानं प्रत्यक्ष ज्ञान होते. एखाद्या पदाचा नेमका अर्थ कळणे म्हणजे पदशक्ती ज्ञान होय. म्हणजे कोणतंही पद आहे तर त्याचा नेमका जो अर्थ आहे तो कळणे म्हणजे पदशक्ती ज्ञान होय. यालाच शक्तिग्रह म्हणतात. पद आपल्या पदनिष्ठ शक्तीनुसार निश्चित अर्थाला प्रकट करतात. त्या पदशक्तीच्या प्राप्तीच्या साधनाला शक्तिग्रह म्हणतात. आणि ते जे पदशक्ती आहे तर ते प्राप्तीचं जे साधन आहे तर त्याला शक्तिग्रह म्हणतात. शक्तिग्रह कसा होतो याचे वर्णन शास्त्रकारांनी पुढे दिलेले आहे. आता शक्तिग्रहमध्ये इथे एक भारी इंटरेस्टिंग एक्झाम्पल सांगले. आता एक समजा वृद्ध म्हणजे आपले आजोबा आहेत, आजोबांनी की नाही आपल्या भैयाला काहीतरी सांगितलेलं आहे. भैयाला सांगितलं की गाईला आण, चारा पाणी घाल आणि मग नंतर गाईला बांधून ठेव. आता घरामध्ये समजा एक बाळ आहे 2-3 वर्षाचं, त्याला काहीच समजत नाही, तर त्याला म्हणजे हे सगळ्या गोष्टी त्याच्यासमोर घडायल्यात. गाईला आण, चारा घाल आणि बांधून ठेव, म्हणजे ही जी क्रिया आहे तर ते लहान मूल त्या पदाच्या उच्चारणावरून शिकून घेतो. म्हणजे त्या गाईचा काय संबंध आहे, गाय हे पद आहे, मग ते हळूहळू त्याला समजायला लागते, ते त्याला कळून येते. नंतर मग त्याच्यामध्ये जे काही मिनिंग होता, शक्तिग्रह म्हणजे पदशक्तीचे ज्ञान त्याला होते. आणि अश्व, गाय ही पदं वेगवेगळ्या प्राण्यांची आहेत हे त्याला बालकाला समजायला लागते, तर त्यालाच म्हणतात. आणि शक्तिग्राहक वर्णन आणि त्याचे प्रकार. आता प्रकार पाहूया आपण. मोठे जे वृद्ध लोक असतात ना त्यांनी कथन आहे की सिद्ध पदाला 8 शक्तीद्वारा ग्रहण करावे. म्हणजे कोणतं पद आहे तर त्याला 8 प्रकारे आपण ग्रहण करावं असं नॉलेज आहे, म्हणजे असं म्हटलं जाते. तर ते कोणकोणते 8 आहेत तर पहिला आहे व्याकरण, नंतर उपमान, कोश, आप्तवाक्य, व्यवहार, वाक्यशेष, विवृत्ती आणि सिद्ध पद सान्निध्य. मग यांना शक्तिग्रहाचे साधन, शक्तिग्राहक म्हणजे संकेत ग्रहाचे उपाय सुद्धा म्हणतात. ह्यालाच काय म्हणतात, शक्तिग्रहाचे साधन किंवा मग संकेत ग्रहाचे उपाय सुद्धा म्हणतात. ते किती प्रकारचे सांगितलेले आहेत, 8 प्रकारचे. तर पहिलं आपण पाहू व्याकरण. व्याकरणमध्ये तर काहीच नाही फ्रेंड. म्हणजे व्याकरणाने काय काय समजते आपल्याला. पच म्हणजे पचती असते, किंवा मूळ धातूला प्रत्यय किंवा विभक्ती लावून शब्द तयार होतो. भूधातूचा अर्थ असणे किंवा होणे. म्हणजे व्याकरणाद्वारे आपण काय काय करू शकतो, वेगवेगळे धातू बनवलेले आहेत, त्याच्यापासून शब्द बनवतो, तर हे सगळं व्याकरणात येते. उपमान म्हणजे काय, उपमा देणे कुणाची तरी. आता आपल्याला गाय माहिती आहे पण समजा वन गाय माहिती नाही, पण ती गायीसारखी दिसते, तर त्या प्राण्याला वन गाय म्हणले. जी वनात राहते पण ती गायीसारखी दिसते. म्हणजे एखाद्या कोणत्याही वस्तूची दुसऱ्या प्रसिद्ध वस्तूसोबत तुलना करणे म्हणजे उपमान आहे. आणि कोश म्हणजे समानार्थी शब्दांचा जे संग्रह असते. जसं की आता कृष्ण आहे, आपल्याला कृष्ण माहिती आहे पण त्याच्या समानार्थी शब्द मागदी, पिपली हे माहीत नाहीत ना, तर हे पण त्याचे समानार्थी शब्द आहेत. आप्तवाक्य म्हणजे आप्तपुरुषांनी जे काही वाक्य आपल्याला बोलले आहेत, ज्याच्यापासून आपल्याला मोठ्यापासून लहानांना जे मदत होते, म्हणजे मोठ्यांनी जे बोलले तर त्याच्यावरून आपण ते ज्ञान करतो. जसं की ही गाय आहे म्हटल्यावर आपल्याला समजते की गाय आहे. व्यवहार म्हणजे काय असते की शब्दांचा प्रयोग करणे. आता मोठे वडीलधारे माणसं काय करतात, वेगवेगळे शब्द प्रयोग करतात, पण आपण ते शिकतो, तर ते झाले व्यवहार. म्हणजे त्याच्याकडून आपण जे काही ग्रहण करतो, ती वस्तूचा संबंध पदासोबत वगैरे. आणि वाक्यशेष म्हणजे काय असते की शब्दाच्या संदर्भाने अर्थ घेणे, म्हणजे जसा शब्द आहे ना तसाच अर्थ घेणं, ग्रहण करणे. पदाचे 2 अर्थ असतात, कधी कधी पदाचे 2 अर्थ असतात, तर त्यावेळी काय करायचा, पदाचा कोणता अर्थ घ्यावा असा संदेह उत्पन्न होतो. आता समजा उंबरट्यावर ठेवलेला दिवा आहे, ते घरामध्ये असो का बाहेर असो, दोन्ही ठिकाणी काय करतो, प्रकाशित करतो. एक जे पद आहे ते 2 अर्थ दाखवतो. अशा वेळेस वाक्याचा संदर्भ लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. आता इथं असं जर आपल्याला दिलं डोके, हात, पाय, पृष्ठ असे म्हटल्यावर पुरुषाचा संकेत होतो इथून. विवृत्ती म्हणजे काय असते, सिंपली विवरण. याच्यामध्ये काय असते की हरिहाता हे शब्द आहे, त्याचे समानार्थी खूप सारे शब्द आहेत, भेक आहे, वानर, विष्णू वगैरे. तर मग ते बोधक आपल्याला समजते. जसं की आता इथं आता आपल्याला एक स्टोरी दिली तर त्याच्यामध्ये आपण म्हणतो की हरी हा वासुदेवासाठी यूज केलेला आहे. विवृत्तीने हरी वासुदेव अर्थात संकेत अर्थ झाला. म्हणजे ग्रंथाच्या पदाचा ह्याचा पण हे पण होते की पर्यायवाचक शब्दालाच विवृत्ती म्हणतात. सिंपली ग्रंथात पदाच्या अर्थाचे विवरण केले जाते, त्यावरून अर्थ समजतात त्याचे. आणि सिद्ध पद सान्निध्य म्हणजे प्रसिद्ध शब्दावरून अप्रसिद्ध शब्दाची. जसं की आता एखाद्या ठिकाणी आपल्याला एखादं प्लेस माहिती असते, ते खूप फेमस असते, मग आपण म्हणतो ते फेमस प्लेस आहे ना, त्याच्या साईडला एक छोटंसं दुकान आहे, असं टाईप्स. तर प्रसिद्ध पदाच्या सान्निध्याने जो शक्तिग्रह होतो त्याला सिद्ध पद सान्निध्य म्हणतात.
प्रसिद्ध पदाद्वारे न कळणारा अर्थ समजणे. जसं की आता समजा आंब्याचं झाड आहे, त्याच्यावर पीक गोड आवाज काढतो असं म्हटल्यावर आपल्याला आंब्याचं झाड बी माहिती असते, गोड बी माहिती असते, आवाज बी. मग त्याच्यावरून आपण ते आवाज कुणाचा आहे, कोकिळेचा असं समजतो. तर फ्रेंड्स, हे जे 8 प्रकार पाहिले आहे ना आपण, तर त्याला संकेत ग्रहाचे उपाय म्हणतो आपण, शक्तिग्रहाचे प्रकार किंवा शक्तिग्रहाचे साधन म्हणतो. तर फ्रेंड, या टॉपिकमध्ये सर्वात इम्पॉर्टंट हेच आहे, शक्तिग्रहाचे प्रकार आहे. आणि जे मेन टॉपिक आहे ते आपण जे बघितलं, शब्दार्थ बोधक वृत्ती. तर हे 4 तर खूप इझी आहेत फ्रेंड, तुम्ही एक्झाम्पलद्वारे लर्न करू शकता. थँक्यू सो मच फ्रेंड.